आपण बोलताना अनेकदा शब्द लहान करतो असं का? याचंच उत्तर तत्पुरुष समासात दडलंय. राजाचा पुत्र ऐवजी राजपुत्र. शब्दांची ही काटकसर म्हणजेच समास. दोन शब्द एकत्र जोडण्याची ही प्रक्रिया आहे. चला मग समास आणि विग्रह म्हणजे काय, तत्पुरुष समासाचे प्रकार आणि त्याची उदाहरणं पाहूया. म्हणजेच समास म्हणजे शब्दांची बचत. दोन किंवा अधिक शब्द एकत्र करून एक नवा शब्द बनवणं. आणि विग्रह म्हणजे अगदी उलट. जोड शब्दाची फोड करून त्याचे मूळ शब्द शोधणं. तत्पुरुष समासात सगळा भर असतो दुसऱ्या शब्दावर, हो म्हणजे उत्तरपदावर. आता याचे काही मुख्य प्रकार आहेत. चला सगळ्यात महत्त्वाच्या प्रकारांपासून सुरुवात करूया. विभक्ती तत्पुरुष समास. याची गंमत काय आहे माहितीये? यात दोन शब्द जोडताना पहिल्या शब्दाचा प्रत्यय गायब होतो. बघा, सुखाला प्राप्त मधला ला प्रत्यय गेला की झाला सुखप्राप्त. हा आहे द्वितीया तत्पुरुष समास. तसंच राजाचा पुत्र मधला चा हा षष्ठीचा प्रत्यय काढून राजपुत्र हा शब्द बनतो. आणि ही एक गंमत आहे. बघा, एकाच शब्दाचा विग्रह दोन प्रकारे होतो आणि त्याचा प्रकारही बदलतो. पुढचा प्रकार आहे कर्मधारय समास. इथे पहिलं पद दुसऱ्या पदाबद्दल काहीतरी खास सांगतं. म्हणजे महाराष्ट्र या शब्दात महान हे राष्ट्र या शब्दाचं विशेषण आहे. महान असे राष्ट्र. आता कर्मधारय समासातच जर पहिलं पद संख्या असेल ना, तर तो झाला द्विगु समास. एकदम सोपं. शब्दाची सुरुवात संख्येने झाली आणि तो समूह दाखवत असेल तर डोळे झाकून सांगा द्विगु समास. आता पुढचा प्रकार आहे मध्यम पदलोपी. नावाप्रमाणेच यात मधले शब्दच गायब होतात, फक्त प्रत्यय नाही. जसं की पुरणपोळी. विग्रह केल्यावर कळतं की पुरण घालून केलेली हे शब्द लपलेले होते. आता उपपद समास. यातला दुसरं पद एकटं वापरता येत नाही, त्याला पहिल्या पदाचा आधार लागतो. जसं की पंकजमधलं ज म्हणजे जन्मणारा किंवा ग्रंथकारमधलं कार म्हणजे करणारा. नंज तत्पुरुष समास ओळखायला तर सगळ्यात सोपा. शब्दाची सुरुवातच अ, ना, गैर अशा नकारार्थी शब्दांनी होते. हे शब्द नकार किंवा अभाव दाखवतात. अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेला. नापसंत म्हणजे पसंत नसलेला. आता एक वेगळा प्रकार, अलुक तत्पुरुष. यात पहिल्या शब्दाचा प्रत्यय लोप पावत नाही, तो तसाच राहतो. हा प्रकार थेट संस्कृतमधनं आलाय, त्यामुळे तो मूळ प्रत्यय आपल्याला शब्दात तसाच दिसतो. थोडक्यात काय तर आधी शब्दाची फोड करा, दुसरं पद महत्वाचं आहे का ते पहा आणि मग नियम तपासा. आता हे सगळे प्रकार कळल्यावर आपल्या रोजच्या बोलण्यातले असे शब्द शोधायला नक्कीच मजा येईल.